सुरू बघा मित्र, आज दिनांक 24/9/2024 आणि अशा पद्धतीनं आमचे कामं धंदे आटपले ना. मी आता एक राऊंड मारून आलो. मेकर नगरपालिका, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य. आणि शीतला माता मंदिर आणि पेनगंगा नदी इथून आम्ही तुम्हाला मेकरचं या टायमिंगचा किती 12 वाजले या टायमिंगचा इतिहास तुम्हाला या मेकर नगरपालिकेचा बघा. दोन्ही साईडला ट्रॅफिक असतंय आणि थोड्या दिवसामध्ये नवरात्र येऊन राहिले, देवीचा उत्सव येऊन राहिला आणि अशा पद्धतीनं रोडवर दोन्ही साईडला वाहतूक. त्या नगरपालिकेमधले जे लोक आहेत, शिवो हे बघा, लेफ्ट साईडला टँकर लागलेले, ट्रॅक्टर उभे, राईट साईडला नागराचे फाळ बघून घ्या, लेफ्ट साईडला रेतीचे गंजा कामं गिमं बघून घ्या. नवरात्र गर्दी किती असते. आणि रोडवर सिमेंट रोडवर रात्रीला पार्किंग म्हणून गाड्या लावून देतात. नगरपालिका प्रशासन झोपलेलं आहे. मला तरी असं वाटतं या गाड्याचे पार्किंगचे पैसे नगरपालिकावाले कर्मचारी घेत असतील, बरोबर. म्हणूनच यांच्या आशीर्वादानं ह्या गाड्या रोडवर लागतात रात्रीला. आता लोणार वेस आली, कालचं स्टँड लोणार वेस, राईटला चालला मार्केट, वर चालला मेकरमध्ये बालाजी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मेकरमध्ये. आणि गाजाबाजा असतोय नवरात्रामध्ये लोणार वेस. आता लोणार वेसच्या समोरचा भाग तुम्हाला दाखवायचा, प्रताप टाकी, राजा टाकी. हे बघा, कृष्णा रेडीमेडच्या समोर त्यांचे 4 व्हीलर लागलेले असतात. तर रात्रीचा भाग आहे. आणि समोर बघा, प्रताप टाकीच्या समोरचा भाग ही कंपल्सरी 4 व्हीलर गाड्या, ट्रक यांचे लागलेले असतात. या ताबडतोब नगरपालिका शिव मेहकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य. तुम्हाला आदेश, एक मराठा, लाख मराठा, कोटी मराठा, स्टार प्रचारक म्हणून वसुदेव रंबे पाटील. ताबडतोब उद्याच्या उद्या शिंगटे साहेब मेहकरचे ठाणेदार, शासकीय यंत्रणा जितक्या असतील, ताबडतोब लेफ्ट राईटचे उद्या संध्याकाळपर्यंत एकही गाडी दिसली नाही पाहिजे. पूर्ण ठाण्यात दिसल्या पाहिजे या गाड्या. अरे वा, गाड्या घ्यायच्या आणि रोडवर लावून द्यायच्या गाड्या. रोजच्या रोज पार्किंग झाली काय? शिव झोपलेले आहेत, शिंगटे पिया झोपलेले, शासकीय यंत्रणा झोपलेली आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे झोपलेले आहेत, हे यांच्या प्रचारात लागलेले आहे. दिवसा बघा, तुम्हाला दाखवतो मस्जिद जवळचा भागा. राईटला इथं पार्किंगची व्यवस्था आहे का? दिवसभर या पांढऱ्या पट्ट्यापर्यंत पार्किंग असते. आणि लेफ्ट साईडला मस्जिद आहे. या मस्जिद जवळ लोक त्यांच्या धर्माचे दर्शनासाठी येत असतात, नमाज पढासाठी येत असतात. इथं तर ट्रॅफिक होतीच, पण यांच्या समोर पार्किंग असल्यामुळं ती आणखीन ट्रॅफिक होती. म्हणून ती 4 व्हीलरची पार्किंगची आठवण्यात यावी पहिले. आणि हाकेच्या अंतरावर काय पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनच्या आशीर्वादान कारभार चालू आहे. राईटला छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि बघून घ्या, आपण अग्रवाल पेट्रोल पंपावर चाललो. लेफ्ट साईडला दारूचा दुकान, राईट साईडला पेट्रोल पंप. या अग्रवाल पेट्रोल पंप आहे ना, इथं एक खूप गर्दी होती. अशा गाड्या राहतात इथं. महामंडळचे डेपो, इथं डिझेल भरायचा, इथं लेफ्ट राईट होतात, रिव्हर्स घेतात महामंडळच्या गाड्या. आणि लेफ्ट साईडला दारूचं दुकान. बिलकुल नवरात्रात हे दारूचं दुकान चालायला नको रोडवर. जर चालला तर या मेकरमध्ये, जिजाऊ चौकामध्ये खूप मोठं आमरण उपोषण करील या रोडच्या संदर्भामध्ये. बघा, राईट साईडला गाड्या यांच्या लागलेल्या. DYSP ऑफिसच्या समोर 4 व्हीलरची पार्किंग. DYSP पण झोपलेले. फक्त हे काय करते, चक्रेचे हप्ते घेऊन राहिले, वरल्याचे हप्ते घेऊन राहिले. यांचं बिलकुल लक्ष नाही. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तुमच्या राज्यामध्ये बघा राज कसं चाललंय या शासकीय यंत्रणेचं. बिलकुल आवर घाला या गोष्टीला, नाहीतर तुम्हाला. आता हे बघा, आपण आलो होता कुठं, MES हायस्कूल गेट, शिवसेना कार्यालय समोर चाललो जिजाऊ चौकामध्ये. बस इथपर्यंतच दाखवून राहिलो आपण. उद्याला दुसरा व्हिडिओ आपला दिवसाला राहील आणि दिवसाची ट्रॅफिक आणि रात्रीचा व्हिडिओ
या भारत देशातल्याच लोकांना पहा, जगात नंतर म्हणजे पाहतातच लोक आपला व्हिडिओ.